नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 52। दरवेळीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओत खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा, प्रश्न पहिला, देशातील अत्यंत श्रीमंताची संख्या नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार किती हजारवर पोहोचली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 13.263 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुढीलपैकी कोणता धातू हायड्रोजनपेक्षा जास्त क्रियाशील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथील आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, डॅश डॅश या डोंगर रांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अजिंठा व सातमाळा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश डॅश येथे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या राज्याची मना मदुराई ही मातीची भांडी प्रसिद्ध आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तमिळनाडू आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या शिपयार्डने भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज बांधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोचीन आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर या ठिकाणी सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे की आपण गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीने वेळात वेळ काढून असे व्हिडिओ आणत असतो। त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण की तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर सर्वांनी व्हिडिओला नक्की लाईक करा। प्रश्न क्रमांक 7 बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 7व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राष्ट्रपती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशये डॅश डॅश या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठाणे जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगत यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 10व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फायब्रोसिस आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कारवार आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी डॅश डॅश किलोमीटर आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 13व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 800। प्रश्न क्रमांक 14 बघा, समुद्रामध्ये आढळणारे प्रवाळ खडक म्हणजे डॅश डॅश संघातील प्राण्यांची मोठी वसाहत असते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 कोणत्या देशाने गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भविष्यकाळ
काय रीती भविष्यकाळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली, प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उपमा आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20, अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केवळ प्रयोगी अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, प्रयोग ओळखा. माधवीने सफरचंद खाल्ली. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल. तुम्ही घरी केव्हा याल. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रश्नचिन्ह. प्रश्न क्रमांक 23, चौपट दसपट दुहेरी ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्तीवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, वाक्यातील काळ ओळखा आणि वाक्य काय वाचा. रविकांत लाडू खात असे. रविकांत लाडू खात असे. तर प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 25, तो झटकन उठला या वाक्यातील क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार कोणता. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीतिवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, तुला ज्ञान हवे की धन हवे अधोरेखित उभयान्वयी अवयवाचा प्रकार कोणता. तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विकल्प बोधक आणि की या शब्दाखाली काय तर अंडरलाईन आहे किंवा तो शब्द अधोरेखित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लढाई आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की येणाऱ्या काळात देखील आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी आणणार आहोत. त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या व्हिडिओची किंवा नवीन व्हिडिओची अपडेट टाईम टू टाईम भेटत राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 29, जे चकाकते ते सोने नसते हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 30, सूर्य अस्ताला गेला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लक्षणा आपलं योग्य उत्तर आहे.